तर यावेळी सगळ्यात मोठी बातमी अर्थातच तिहेरी तलाक विरोधी विधेयक हे मंजूर झालेलं आहे। लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झालंय। वादळी चर्चेनंतर या विधेयकाला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे। मतदानावेळी काँग्रेस आणि सपानं सभात्याग केलेला आहे। विधेयकाच्या बाजूने 246 मतं पडली। दिवसभर आज या तिहेरी तलाक संदर्भात वादळी चर्चा सुरू होत्या। तिहेरी तलाक प्रतिबंध हा जो विधेयक आहे ते अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक लोकसभेत मंजूर आहे। 246 मतं या विधेयकाच्या बाजूने पडलेली आहेत। सपानं सभात्याग केल्याचं कळतंय। काँग्रेसनं सुद्धा यावेळी सभात्याग केलाय। यावेळी सगळ्यात मोठी बातमी तिहेरी तलाक संदर्भातली। तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक हे अखेर मंजूर करण्यात आलंय। तब्बल 246 मतं या विधेयकाच्या बाजूने पडली। तर काँग्रेस आणि सपानं या मतदानावेळी सभात्याग केला। यावेळी सगळ्यात मोठी बातमी तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर मंजूर झालेलं आहे। प्रचंड मोठ्या उहापोहानंतर दिवसभराच्या वादळी चर्चेनंतर अखेर हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। अनेक महिलांनी यावेळी सेलिब्रेशन केल्याचं आपण बघू शकतो। एकमेकांना मिठाई भरवत हे सेलिब्रेशन करण्यात येतं आहे। गेल्या अनेक दिवसांची ही लढाई अखेर सफल झालेली आहे आणि हे तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक अखेर मंजूर झाल्यानं या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय। वादळी चर्चेनंतर अखेर हे विधेयक मंजूर झालेलं आहे। सेलिब्रेशनचे व्हिज्युअल्स आपण बघू शकतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे महिलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून येतोय। मोठी लढाई जी सुरू होती गेल्या अनेक वर्षांपासून ती अखेर यशस्वी झालेली आहे आणि तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक मंजूर झालंय। प्रदीर्घ चर्चेनंतर लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर केले गेलेलं आहे। काँग्रेस आणि सपानं मात्र यावेळी सभात्याग केला। मैम सबसे पहले जानना चाहेंगे आप सुबह से लेकर जो डिबेट चल रही है उस पूरे डिबेट में आपने क्या निष्कर्ष निकाला है और एंड में जो आप चाहिए था इतने सालों से आप कोशिश कर रहे थे कहीं ना कहीं पॉजिटिव साइन हुई है लोकसभा में पास हुआ है? नहीं, ये तो पिछली बार भी लोकसभा में पास हुआ था और तभी भी हमने इस जीत का जश्न मनाया था और इस बार फिर से ये साबित हुआ है कि ये बिल की कितनी ज़रूरत है। अगला हमारा जो चैलेंज है राज्यसभा का और हमारी कोशिश हम जारी रखेंगे। राज्यसभा के मेंबर्स को भी हक और हमारी कोशिश हम जारी रखेंगे। राज्यसभा के मेंबर्स को भी हम अपनी दलील देते रहेंगे, उनको बताते रहेंगे कि कितना ज़रूरी है इस तरह का कानूनी प्रोटेक्शन आना। तो ये सुप्रियाताई अखेर हे जे विधेयक आहे तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक ते मंजूर झालेलं आहे। काही महिलांचे सेलिब्रेशन सध्या सुरू आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने हे आणलेलं आहे पण पहिलंच ट्रिपल तलाकचं विधेयक राज्यसभेतून पास झालेलं नाही 1 वर्षापूर्वी आणि सरकारचा आमचा आग्रह होता की ऑर्डिनन्स करायच्या ऐवजी कन्सेन्ससनी तुम्ही बिल आणा। सगळ्यांना एकत्र घेऊन कन्सेन्ससनी बिल पास झालं असता, कायदा झाला असता। आता पहिलाच कायदा पास नाही झालेला, आता 1 वर्षांनी दुसरा या सरकारने आणलाय म्हणजे याच्यात फक्त राजकारणच दिसतंय, महिला सबलीकरण मला दिसतच नाहीये। नक्कीच वोट बँकेसाठी सुप्रियाताई हे सगळं सुरू आहे कारण की 2019 जे मतदान आहे ते आता समोर अगदी तोंडावरती आलंय। अगदी सरळ आहे। तुम्हीच विचार करा ना, मुलगा पहिलीच पास नाही झालाय आणि तुम्ही दुसरीची परीक्षा देताय त्याची, असं कसं होईल? म्हणजे पहिलं बिल असताना तुम्ही का नाही पास केलं? दुसरी आणायची वेळच आली नसती। कन्सेन्सस सगळ्यांना एकत्र घेऊन केला असता सरकारचा निर्णय। याचा अर्थ सरकारच्या मनात खोट आहे अर्थातच त्यांच्या वागण्यातूनच दिसतंय ना आपल्याला। नक्कीच धन्यवाद सुप्रियाताई, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। आपण बघतो आहे यावेळी सगळ्यात मोठी बातमी लोकसभेत तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी 2019 जी निवडणूक आहेत त्या डोळ्यासमोर ठेवूनच हे सगळं सुरू असल्याचं सुप्रियाताई यांनी हा आरोप केलेला आहे।